आहे बरं का. आता ह्या पातेल्यामध्ये आपण 1 किलो गूळ आणि ह्या शिजवलेल्या 1 किलो लिंबाच्या फोडी अशा पद्धतीने घालायच्या आहेत आणि त्या गॅसवरती आपण गरम करायला ठेवत आहोत बरं का. ह्या गरम होत असताना गूळ वितळेपर्यंत आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, कालवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता लिंबाच्या फोडी आणि तो गूळ सगळं एकत्र मस्त मिक्स झाला आहे. इथे आता आपण 3 जिन्नस त्यामध्ये घालणार आहोत बरं का. लवंग, वेलची आणि काळ्या मिऱ्या. इथे आपण त्या तिघंचे तिघं अख्ख्या आपण ह्या लिंबाच्या लोणच्यामध्ये ह्या गुळाच्या आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये घालत आहोत. आता इथे प्रमाणासाठी मी तुम्हाला सांगतो, अर्धा चमचा वेलचीचे दाणे आपण घेतले आहेत आणि 15-15 काळे मिऱ्या आणि लवंगा अशा मोजून आपण घातल्या आहेत. त्यानंतर आपण साधारण 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालत आहोत बरं का. इथे जास्त तिखट घालू नका, कारण याचा खाताना ठसका होईल. त्यामुळे अगदी 1 चमचाभर किंवा त्यापेक्षाही कमी घातलं तरी चालेल, पण जास्त तुम्ही लाल तिखट घालण्याच्या भानगडीत पडू नका. इतकं आणि इतकी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे बरं का. तुम्ही बघू शकता. बरं, आता आपण लिंबाच्या फोडींमध्ये गुळ घातल्यापासून साधारणपणे 10 मिनिट झाले. आपण त्याला गॅसवरती मंद